कट्टर विरोधक झाले दोस्त. दापोली मतदारसंघाच्या राजकारणात आणखी एक मोठा ट्विस्ट. दापोली मतदारसंघाच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. राजकारणात काहीही घडू शकतं असं आपण नेहमीच म्हणतो, पण तेच खरं. कारण राजकारणात पूर्वापार एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले वैरी आता दोस्त झालेत. ज्यांचा पूर्वी 36चा आकडा होता तो आकडा आता बदललाय आणि 63 मध्ये परावर्तित झालाय. बुधवारी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी उभाटाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजयराव कदम यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईमध्ये चर्चा केली आणि याबद्दलची कुणकुण लागताच दापोलीमध्ये चर्चांना उधाण आलं होतं. दापोली मतदारसंघाच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. संजयराव कदम हे शिवसेनेच्या वाटेवर आहे, शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. एकीकडे राजकीय करिअर आहे आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचा रोष देखील आहे. अशा विवंचनेत असताना संजयराव कदम यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. बुधवारी दिवसभर दापोलीमध्ये ही चर्चा सुरू होती. काहींची तर अशी प्रतिक्रिया होती की संजय भाऊंवर कशाचं तरी दडपण आलंय, तर काहींची प्रतिक्रिया अशी होती की भाऊंनी योग्य निर्णय घेतलाय, ते आता सत्तेच्या प्रवाहात आलेत. त्यामुळे दापोलीमध्ये अशा उलटसुलट चर्चांना दिवसभर उधाण आलं होतं. काही दिवसांपूर्वीच उभाठा नगरसेवकांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशादरम्यान नेते रामदासभाई कदम यांनी असं वक्तव्य केलं होतं की कोकणातून उभाठा नाहीशी होईल, उद्ध्वस्त होईल आणि यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असं वक्तव्य रामदासभाईंनी केलं होतं. आणि त्यानंतरच आणखी एक मोठा धक्का उभाठाला बसला आहे. कोकणातील उभाटाचे, विशेषतः दापोली मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव असे धडाडीचे नेते संजयराव कदम हे देखील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने कोकणातून उभाटा आता लयात चालल्याचं दृश्य आहे. तथापि संजयराव कदम यांचा पक्षप्रवेश लवकरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.